श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, यशस्वी होणे खूप कठीण आहे, पण अपयशी होणे त्यापेक्षाही कठीण आहे. कारण अपयशी झाल्यावर यशस्वी काळात असलेल्या सर्व गोष्टी क्षणात दिसतात आणि अपयशी कसं झालं हे सुद्धा डोळ्यासमोर दिसते. तेव्हा माणूस अपयशी होतो. ना तो शरीराने नाही तर मनाने हरतो. डोळ्यामध्ये अश्रू असतात, ते भरलेले असतात, पण एकही अश्रू पडत नाही. तरीही मनात एक दडून ठेवलेली गोष्ट असते की नाही, मी करू शकतो, मी यशस्वी होऊ शकतो, मी हार मानू शकत नाही. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व चुका समजतात. तेव्हा समजते, यशस्वी झाल्यावर लोकांचे विचार समजतात. त्यांना वाटतं हे सोपं आहे, पण होय, यशस्वी झाला त्यालाच माहिती यश मिळणे किती सोपं आहे. आपण ऐकलं आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण आपण कधी असं नाही ऐकलं की यश ही अपयशाची पायरी आहे. आता तुम्ही बोलत असतील की हे कसं असं? कारण यश मिळणे आणि टिकवणे आणि त्याचा गर्व टाळणे, पुढच्या यशाची तयारी करणे, वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, यशाच्या गर्वामध्ये न पडणे, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे आपण अपयशी होतो आणि क्षणाक्षणामध्ये आपल्या अपयशामुळे सतत मनात त्रास होत असतो. त्याच्यामध्ये काही लोक तिथेच हार मानतात, कारण दिसतं तसं नसतं, ते खूप कठीण असतं. त्या माणसाला किती त्रास होत असेल आपण शब्दात मांडू शकत नाही. अपयशी माणसाला या दुनियामध्ये जगू देत नाही. खरं म्हटलं तर लोकसंख्या वाढत चालली आहे, तसेच अपयशी माणसाची संख्या वाढत जाते. आता याच्यात दोष लोकसंख्येला द्यावा की अपयशाला? अपयशाला घेऊन चालणे खूप कठीण असते. आपल्याला यशस्वी बनायची आहे तर आपल्याला फेल्यूर, रिग्रेट, स्ट्रेस, डिप्रेशन, फॅमिली टेन्शन या सर्व गोष्टी सहन करून आपल्याला यशाकडे चालावे लागेल. तसेच आपले APJ अब्दुल कलाम सर यांनी आपल्याला सांगितले, हमें हार चाहिए पर गले में जीतने के बाद मिलने वाला हार चाहिए. म्हणून हार मानून जाऊ नका. तुमच्याकडे पुन्हा संधी येणार आहे, त्या संधीचं सोनं करण्याची तयारी करा. जर तुम्ही अपयशामध्ये गुंतून जाशील तर यश तुमची वाट बघेन, आणि जर अजून उशीर झाला तर तो यश वाट बघणार नाही. वेळेचा उपयोग करून बोलून चालणार नाही. करून चालेल तेव्हा सर्व बघतील तुमच्या सक्सेसला, तेव्हा ते हीच बोलतील की लकी आहे. काही वेळ गेलेली नाही, वेळ खूप कमी आहे. वेळ तुमच्या हातात आहे. तुमच्या आई वडिलांना अजून किती त्रास देणार? तुमच्या डोळ्याकडे बघा, तुमचे शरीर थकलेले आहे, अजून किती त्रास देणार? त्याची क्षमता संपलेली आहे, अजून किती काम करणार? त्याचे वय झालेले आहे. आता तुम्हाला यशाकडे पळावीच लागणार आहे. जिथे थांबला तिथे संपेल, जिथे थकला तिथेच पडेल. काम अपूर्ण ठेवला तिथेच पूर्ण करणे हेच तुमची जबाबदारी आहे. वेळ समाप्त होण्याची वेळ बघू नका, स्वतःला जास्त शहाणे समजू नका. यश मिळणार आहे हे मनात ठेवा. निगेटिव्ह गोष्टींना दुर्लक्ष करा. हे खूप अवघड आहे, पण करणे खूप गरजेचे आहे. पण हे बोलणे पण सोपं नाही, करणे अवघड आहे. देवाला बोला, तू माझा पिता आहे, माझी आई आहे, मला यशस्वी बनव. मला स्वतःला प्रूव्ह करायचे आहे आणि स्वतःसाठी तुझी सुद्धा गरज आहे. देवा, तू माझ्या संग आहे याचा मला अभिमान आहे. तुला सोडू शकत नाही, कारण तू माझा देव आहे. मला साथ दे. तर आता अपयशी होऊ हे मला माहिती आहे की तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद.